माणसं माणसं नाही आहेत ग. ती कुठल्याही थराला जाऊ शकतात. ती फार वाईट माणसं आहेत. अगं मी ओळखते ना त्यांना. मी चांगलंच ओळखते मुजुमदारांना सावी. त्या घरात बायकांचं मन पुरुषांच्या पायाशी आणि आयुष्य त्यांच्या मुठीत आहे ग. माझा नवरा ना फक्त नावालाच आहे ग. त्याचं ना माझ्यावर काहीच प्रेम नाही ना माझ्या पोटातल्या बाळावर आहे. मी कसं राहू का तिथं सांग बरं. कसं राहू. मला नाही राहायचं तिथं. अशा अवस्थेत मी तुम्हाला कसं काय सोडू शकते बरं. तुम्ही कुठेही जायचं नाहीये. सावी नाही ग, मला नाही राहायचंय तिथे. ती माणसं काही करतील. ती मला माझ्या बाळाला नाही मला नाही राहायचं तिथे. कसं करतील. आणि मी बरं त्यांना काय करू देईन. हा फक्त मी बोलून काही फायदा नाहीये. वहिनी तुम्हाला पण बोलावं लागणार आहे. तुम्हाला तुमच्या हक्कासाठी लढावं लागत. नाही ना ग, नाही लढू शकत मी हारले. माझ्यात ना माझ्यात एवढी ताकदच नाही की मी त्यांच्याशी लढेन बघ. माझं स्वतःच कोणीच नाहीये ग. माझी माया सुद्धा माझ्यासोबत नाहीये. मी नाही लढू शकत. कसं बोलताय तुम्ही बहिणी. इकडे बघा, माझ्याकडे बघा. असं का बोलताय तुम्ही. मी आहे की तुमची छोटी बहीण. मी तुमच्या सोबत आहे. आणि ते घर जितकं भास्कर भाऊजींचं आहे ना तितकंच तुमचं पण आहे. त्यामुळे तुम्हाला ते घर सोडून जायची काही गरज नाहीये. मी आहे तुमच्या सोबत. आपण लढायचं. चला तुम्ही. नाही ग. वहिनी विश्वास ठेवा माझ्यावर. चला मग. रीना, पराग, आता मी जे सांगते ते नीट ऐकायचं.